बातमी राजकीय वर्तुळातली आरोप प्रत्यारोपांची आहे। एकनाथ खडसेंची पुन्हा गिरीश महाजनांवर टीका आहे। लोढांनी गिरीश महाजनांच्या गुलाबी गप्पा सांगितल्या। महाजनांचे काही फोटो सीडी असल्याचंही सांगितलं। प्रफुल्ल लोढांकडे महाजनांची सर्व माहिती आहे, पण महाजनांचा लोढांवर दबाव आहे असं खडसे म्हणतात। ही गोष्ट खरी आहे की लोढांच्या बरोबर माझा फोटो आहे, तो फोटो खरा आहे। लोढाने मला त्या ठिकाणी गाडीमध्ये प्रवास करत असताना रस्त्यामध्ये भेटून गुलाबाचं फूल दिलं आणि त्यांनी काही गुलाबी गप्पा गिरीश महाराजांच्या संदर्भामध्ये माझ्याकडे केल्या आणि माझ्याकडे काय काय आहे, सीडी आहे, माझ्याकडे असे फोटो आहे, रामेश्वरचे फोटो आहे, अशा स्वरूपाची चर्चा त्यांनी माझ्याकडे केली। बाकी गुलाबी भाषणाची काही चर्चा, हेच गुलाबी भाषणं चालवते गिरीश महाराजांच्या कर्तृत्वाचे। माझे चॅलेंज का स्वीकारत नाही गिरीश भाऊ तुम्ही? माझं चॅलेंज वारंवार मी करतो की माझ्या मुलाच्या संदर्भामध्ये एवढा गंभीर आरोप केल्यानंतर तुमचे पद असेल, किंमत असेल, ताकद असेल, सरकारमध्ये खरं असेल, नाही तर मी समजेल की तुमची सरकारमध्ये काही किंमत नाही, नुसता बडबड करतो। जा ना सीबीआयची इन्क्वायरी लाव ना। मुलाच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये तुम्हाला संशय आहे, तुम्ही बोलता वारंवार, तर सीबीआयची इन्क्वायरी लावायला तुम्हाला कोणी अडवलं? पण तुमच्यामध्ये ते ताकद नाही, मला माहीत आहे, कारण वर्क तुमची किंमत नाही आहे। ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीवर 40 वर्ष मी हमाली केली, मेहनत केली, नाथाभाऊला खाली खेचणं आणि मग आपलं नेतृत्व प्रस्तावित करण्यासाठी हा सगळा षडयंत्राचा भाग गिरीश महाजनने केला। यामुळे मला त्या ठिकाणी खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवणं, आजही माझ्यावर गुन्हा नाहीच आहे। मी काही जमीन घेतलेली नाही, 1 रुपया मी लावलेला नाही, एक मीटिंग घेतली आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टसाठी मला त्याच्यामध्ये अडकवलं आणि ईडीची चौकशी केली। आता या संदर्भात आज रोज पाहतो तर आमदारांवर बलात्काराचे गुन्हे होतात, मारामाऱ्याचे खटले होतात, मंत्र्यांवर काही खटले होतात। नैतिकता राहिलीच नाही, मला नैतिकच्या पुढे राजीनामा द्यावा लागला, कारण गिरीश महाजनला या विभागाचं नेतृत्व हवं होतं, मंत्रिपद होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।